2-3 आंबे तोडले. राखणदार होता. त्या राखणदारानं झोडपलं ते, पाठीवर रट्टे मारले काठीचे. ते खाणारा तो चोरून हसत होता. तो त्या राखणदाराने विचारलं, खरे हसून राहिला तू, वाय रे लाफिंग? त्याने सांगितलं, हसतो याच्याकरता पाठीचा गुन्हाच नाही भाऊ. रट्टे पाठीवर बसले, काहीच गुन्हा नाही त्या पाठीचा. डोळ्याला दिसलं, पायानं चालत आलो, तोंडानं आंबे खाल्ले, म्हणजे पाप केलं पायानी, डोळ्यांनी, तोंडानी, आणि रट्टे खाल्ले पाठीनं. बोला खरं उत्तर काय? म्हणून मी म्हणतो, हु इज ॲट फॉल्ट? म्हणजे रिअली गुन्हेगार कोण आहे त्याचा शोध करावा लागेल, पण आपण म्हणू शकत नाही. वस्तुस्थिती जी असते तिला जाणावी लागेल. आहे तशी वस्तू जाणं हो, भ्रमानं नाही, त्याला काही काय म्हणण्याचं कारण नाही. म्हणून ज्ञाना वाचून, भजना वाचून जीव तृप्त होऊ शकत नाही. तुम्ही गायीसमोर हरिपाठ म्हटला आणि किती भजन केला, गाय तृप्त होणार नाही, कारण पशुचा भजन हा विषय नाही, नाही, नाही. आणि तुमचा संसार हा विषय नाही, नाही, नाही. पण तुम्ही संसार करता आणि पशु भजन करू शकत नाही. झालं? म्हणून दोघी अडकलेले आहेत. आज ती गाय आहे, उद्या तुमचा भजन विषय नसेल तर तुम्ही पशुच्याच जन्माला जाणार आहात. कोणाच्या चुकीमुळे? म्हणून आपली आपण करा सोडवून. काय करा? अरे तृप्त झालेल्याला मुक्तीचं कामच नाही. येच देही, येच देही, इथल्या इथे तुम्ही मुक्त आहात. फक्त तृप्तीच्या साधनात भेद आहे. तुम्हाला वाटते धन मिळालं की तृप्त होईल, चांगलं खायला मिळालं की तृप्त होईल. तुम्ही किती चांगलं जेवले भाऊराव, आज संध्याकाळी भूक लागते की नाही? जेवताना एवढं घेणं नाही, तृप्त झालो आता, शक्य नाही खाणं, म्हणजे तृप्त होता. पण टायमिंग तृप्ती आहे तो, फॉर सम आवर्स, 8 तासाकरता, एका दिवसाकरता. जर तृप्त पूर्ण झाले असते तर दुसऱ्या दिवशी भूक लागली असती काय? पुन्हा भूक लागते. म्हणजे तृप्ती खरी की खोटी? तृप्तीचा भ्रम आहे की खरी तृप्ती आहे? पण ज्ञानाची तृप्ती ही सदा टिकणारी तृप्ती आहे. साधू संताजवळ सदा तृप्ती काय? ते ज्ञानानं भजनानं तृप्त आहे. तुम्ही साधनानं तृप्ता. साधने घालती काळाची मुखी. साधनाची तृप्ती कधी टिकणार नाही. याकरता ओरिजिनिटीचा तुम्हाला ओळखावं लागेल. गौतम बुद्धांनी लिहून ठेवलं आहे, कामना दुष्पूर असते, सगळं टाकू शकता. काम म्हणजे इच्छा. इच्छेचा त्याग नाही करत माणूस. इच्छा 2 प्रकारच्या असतात, चांगली वाईट. निर्माण एका ठिकाणाहून होतात, चित्तातून. पण चांगली आणि वाईट जसं खत पाणी कराल तसं होईल की नाही? म्हणजे काय? इच्छा 2 प्रकारची असतात की नाही? समजा पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली तुम्हाला, शुभ इच्छा आहे, काही हरकत नाही. दुसऱ्याची चोरी करावं, कोंबडं चोरलं तर काय त्याला करा? वाईट इच्छा आहे. इच्छा दोन्ही आहेत, पण विभाजन आहे की त्याच्यात. म्हणून आणि ही अवलंब आहे तुमच्या संस्कारावर अवलंबून, तुमच्या शिक्षे दीक्षेवर अवलंबून आहे. म्हणून तुमची शिक्षा काय, त्याच्यानंतर दीक्षा काय, आणि संस्कार आहेत पण ते मजबूत टिकतील की नाही? हत्तीला साखळदांड लागतो, सुताच्या दोरीने हत्ती बांधल्या जात नाही. इच्छा हत्तीपेक्षाही बलवान आहे. तिला कशी बांधाल तुम्ही? तिला बांधावं लागेल. इच्छा ही भिकारी नाही. एका मोठ्या माणसाचा, राजाचा भंडारा होता. 1000 माणसं जेवली, 1,00,000 माणसाचा स्वयंपाक. एक म्हातारी आली, पांढरे केस, विस्कळीत अगदी, बाहेर मला वाढून द्या म्हणली. आता काय करा? वाढा. सेवकाला सांगितलं वाढा हिला. ती पानावर वाढण्याच्या आधी खाऊन टाकत होती. एका वाक्यात सांगायचं, स्वयंपाक संपला 1,00,000 माणसाचा, पण ती तृप्त झाली नाही. एक संत होते, त्यांनी विचारलं त्या म्हातारीला, बाई तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, माझं नाव आहे इच्छा. हां, हा काय? मला तृप्त नाही करू शकत कोणी. त्या संतांनी सांगितलं, मी तृप्त करू काय? कर, प्रयत्न करू. त्यांनी तृप्ती केली तिची. त्यांनी सांगितलं, माझ्याबरोबर रामकृष्ण हरी म्हण. तृप्त झाली. अन्नानं तृप्त नाही झाली, धनानं तृप्त नाही झाली. म्हणजे इच्छा कधीही तृप्त होत नाही. तुम्ही किती तूप टाका, अगदी विजत नाही, प्रज्वलित होईल जास्त. जे जे धन, जेवढी सत्ता तुम्हाला मिळेल तेवढी तुमची तहान वाढेल, भूक वाढेल, अतृप्त राहाल. आणि अतृप्त राहणं म्हणजे अशांत राहणे. अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणसाला कधी सुख झालं आहे का आजपर्यंत? म्हणजे तुम्ही दुःखाकडे चालून राहिले की सुखाकडे चालून राहिले? परमात्मा सोडून सुखरूप कोणी नाही.
एक पांडुरंगासारखा सुखरूप कोणी सांगा आहे का? नाही आहे. मग तुमची गती, धाव, मार्ग कोणाकडे आहे? संसाराचा वाकडा अर्थ करू नका. अनुभवाची पूर्णता, वृत्ती आणि वासनेची पूर्ण विफलता आणि अपरिग्रहाचं फूल जर सुगंधासहित निर्माण झालं असेल तर तुम्ही मुक्त आहात. परिग्रह होई दुःख आहे. परिग्रह करू नका. परिग्रह म्हणजे गोळा करणे. परिग्रह म्हणजे तुमचं मला मिळो ही कुवासना निर्माण होणे. माझं राहू दे पण तुझंही मला मिळो. धृतराष्ट्राला विदुरती काय सांगितली? धृतराष्ट्र तर भारताचा राजा आहे, पण तरी पांडवाचं राज्य मला मिळावं. कपटद्यूतानं मिळवलं. द्रौपदीसारख्या पतिव्रतेच्या वस्त्राला हात घातला. ही सगळी पापं केली. शेवटी एका मूर्खा पुत्रामुळे 100 गेले, 99 घेऊन गेले. गांधारीने सांगितलं होतं. शहाणी होती ती, विदुषी होती. तिनं पतीला सांगितलं, धृतराष्ट्राला या दुर्योधनाला घरातून हाकलून द्या, नाही तर यमुनेत बुडवा. हा वाईट आहे. हा 100 भाऊ नील बरोबर ऐकलं नाही म्हाताऱ्यानं. माझा दुर्योधन, माझा मुके घेतले त्याचा परिणाम. एकाच्या कैवाडे उभी बहुतांची गोडे हेही होते. आणि एकाच्या कैवाडे एकामुळे 100 मूळ द्यायला आग लावावी लागली धृतराष्ट्राला. उलटक्रम आहे. पित्याचं प्रेत पुत्रांनी जाळावं, पण 100 पुत्राच्या प्रेतांना पित्याला जाळावं लागलं. किती विचित्र आहे. कशामुळे? दुर्योधन मूर्ख होता म्हणून? नाही नाही नाही. माहीत आहे की माझा मुलगा वायात आहे, वाईट आहे, पापी आहे, तरीही त्याला तुम्ही पॉकेट मनीला 1000 रुपये देता आणि त्याचे लाड पुरवता म्हणून यू आर ॲट फॉल्ट. कोणाकडे चूक आहे? मुलगा वाईट आहे त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता की माझा बाबू म्हणून महिन्याला 1000 रुपये देता? काय करता बोला. त्याचा जो वेळ आहे त्याची कधी चौकशी केली आहे काय? कधी नाही. परिणाम काय होतो? तुम्ही नरकाला जाल. 18 वर्ष धृतराष्ट्र जिवंत होते. भारतीय युद्ध संपलं. 42 लाख क्षत्रिय मारल्या गेले आणि क्षत्रिय पृथ्वी झाली. पण धृतराष्ट्र 150 वर्षाचं वय जिवंत होते. कसं जगावं? धन राहिलं नाही, राज्य राहिलं नाही, पुत्र राहिले नाही, काही नाही राहिलं, सेवक नाही राहिलं. शेवटी ज्यांच्या बायकोला नंगा करण्याचा प्रयत्न केला, ज्यांना विष दिलं, ज्यांचे अनेक अपराध केले, त्यांच्या आश्रयानं राहिले. पांडवाचे ते सज्जन होते, त्यांच्या आश्रयानं राहिले. 18 वर्ष. हो. दुसऱ्याचं अन्न परान्न खाऊन, आयतं खाऊन 18 वर्ष जगला तो माणूस नरकाला गेला असेल की स्वर्गाला गेला असेल? फुकाचं खाऊ नका, वार करायचा नियम आहे बुराव. आम्ही तुमच्याकडे आलो, 2 तास थांबलो, तुमच्याकडे जेवलो. आम्हाला 15 मिनटं भजन करावं लागेल किंवा अर्धा तास ज्ञानेश्वरी सांगावं लागेल, तेव्हा ते भोजन पचेल का? आम्ही काय जाणतो तुमच्याजवळ धन व्याजाचं आलं की 1 नंबरचं आलं की 2 नंबरचं आलं. म्हणून परान्न सेवन करूच नका. तुम्ही म्हणाल माझी खात्री आहे. तुमची खात्री कामाची नाही. आम्हाला अधिकार आहे. समजा माझा शिष्य आहे, त्याचं अन्न परान्न नाही आहे. माझा पुत्र आहे, त्याचं अन्न परान्न नाही आहे. पण जो माझा शिष्यही नाही, पुत्रही नाही, कन्येचं अन्न परान्न आहे, पुत्राचं परान्न नाही आहे, तो पाप करील. हड्डी जाणे कुत्ता जाणे तो भोगील. पण तुमचा अधिकार आहे पुत्र असल्यामुळे, तुमचा अधिकार आहे शिष्य असल्यामुळे. आणि मी सगळ्याच्या आधी बोललो, हे पोरं ऐकून राहिले, पोरी ऐकून राहिले, यांची सुधारण्याची आशा आहे मला. सुधारतील ही, लेकिन कुछ समय लगेगा. समय आपको समय लगेगा, इनको समय कम लगेगा. सांगितलेलं सेव लवकर होईल. जोपर्यंत तुम्ही शिक्षकाला गुरु समजता, शिक्षक गुरु कधीही नसतो. तो फक्त उदरभरणाची शिक्षा त्याला सांगितल्याप्रमाणे देतो, त्याचा पगार घेतो आणि तुम्ही चांगले मार्क घेऊन पास कसे व्हाल, तुम्हाला नोकरी कशी लागेल, आर्थिक दृष्टीनं, सांसारिक दृष्टीनं तुमचं कल्याण कसं होईल, ह्याची शिक्षा तुमचे शिक्षक देतात. पण त्यांच्याजवळ मुक्तीचं ज्ञान नाही आहे ना. ते स्वतःच बद्ध आहेत. ते तुम्हाला हे सांगू शकणार नाहीत. हे सांगू शकले असते तर तुमच्या देशमुख सरांनी माझ्याजवळ तुम्हाला आणलं असतं काय, याचा विचार करा. तो माझा शिष्यच आहे ना. पण त्याला अजून गुरु होण्याचा अधिकार नाही, मास्तर होण्याचा अधिकार आहे. आणि मास्तर मुक्त नाही करू शकत. हे तुम्हाला देईल, जास्त मार्क मिळून देईल, चांगला जॉब, सर्टिफिकेट देईल, सगळं बाकी सगळं होईल. याकरता जीवनात गुरुविण प्राणी तो जन्मला. गाई म्हशी सोडून माणूस आहे, स्त्री पुरुष. गुरु नाही केला, मार्गदर्शक नाही आहे. व्यर्थ शिणवली माय, फुकट आईला त्रास दिला, असं संत म्हणतात नामदेवराय. काय करावं लागेल? त्याची खूण आहे. ह्या बाया आहेत, पतिव्रत स्त्री आहेत, चांगल्या आहेत. ह्या बाईला पती आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री मोकाट नाही नाही नाही.
लहानपणी पित्याच्या ताब्यात आहे, तारुण्यात पतीच्या अधीन आहे, यदा कदाचित वैधव्य प्राप्त झालं तर पुत्राच्या अधीन आहे, पण स्वतंत्र नाही. ही श्रुती आहे. कारण स्वतंत्र तिला ठेवता येत नाही. स्वतंत्र स्त्रियांचं काय झालं त्याच्याकरता पुराण पहा, इतिहास पहा. द्रौपदीला 5 पती होते ना, 5 पंचपती काय, अरे तिच्या समोर 5 पती वाघासारखे आहेत. वस्त्राला हात घातला दुःशासनाने, कोणाला काही करता नाही आलं. धर्माची अडचण ते करता आलं का काही नाही करता आलं. काय झालं असेल पुढे ते वेगळं झालं. म्हणून निर्बल आणि बलवान, तुम्ही जे अबला म्हणता ते सबला आहे, अबला नाही आहे. झाशीची राणी आहे, भारतातच झाली. तुम्हाला बाई दिसते, बाई आहे काय? अबला आहे ती? अबला आहे काय? तुम्हाला सायकलही चालवत आहे, 3 किलोमीटर ट्युशनला जावं लागते. बाबा स्कूटी आणून द्या. 3 किलोमीटर. झाशीच्या राणीची पहिली धाव 102 मैलाची होती घोड्याची. पहिला मुक्काम जिथे घोडं थांबलं झाशीच्या राणीचं, 102 मैलाची धाव. संध्याकाळपर्यंत 102 मैल न थांबता, स्टॉप न घेता घोडं धावलं. त्याच्यावर बसलेली आहे, पाठीला लेकरू बांधलेलं आहे. स्त्रीच होती ना ती. जनाबाई स्त्रीच होती ना, मुक्ताबाई स्त्रीच आहे ना, मीराबाई स्त्रीच आहे ना. म्हणून प्रत्येक स्त्रीनं, कन्येनं, उद्या मला चांगला मुलगा मिळेल, लग्न होऊन 2 पैसे कमा होईल, 2 लेकरं होईल, हे तर साधारण जीवन झालं. कुत्र्या मांजरासारखं झालं साधारण. असाधारण जीवन क्रांती आहे. रुक्मिणीला तिच्या बापानं भावानं सांगितलं, तुझा पती शिशुपाल. त्यानं सांगितलं, नाही, माझा पती कृष्ण होईल. शिशु म्हणजे लहान लेकरू, शिशुपाल म्हणजे जो जन्माला येतो, 2 लेकरं होतात, 10-5 लाख रुपये कमाई करून ठेवतो, एक बंगला बांधतो, मरून जातो, त्याला शिशुपाल असं म्हणतात. पोरांचं पालन करण्यात बँक बॅलन्समध्ये तुमचं आयुष्य गेलं. भजन कधी केलं? मग तुम्ही शिशुपाल नाही काय? क्रांती करावी लागेल की नाही? याकरता रुक्मिणीचा निश्चय होता, ही सुबुद्धी आहे. तिने सांगितलं, नाही, मला शिशुपाल नको, मला कृष्णच लागेल. क्रांतिकारी केली. सुदेव ब्राह्मणाला पत्र घेऊन पाठवलं, देवाचं आवाहन केलं, रुक्मिणी हरण झालं, पती मिळाला कृष्ण. क्रांती नसती केली तर शिशुपालाची बायको झाली असती. कळलं? म्हणून जनरल साधारण इच्छा काय असते? 2 लेकरं व्हावे, बंगला बांधावा, घर मिळावं, बँक भरली. साधारण. असाधारण जीवन कोण जगेल? गंगाखेडचे एक गृहस्थ होते, त्यांना मुलगी होती, काही कामाची नव्हती, काही येतच नव्हतं, तिला रांगोळी घालता येत नव्हती. मग त्याने आणलं, तुम्हाला माहितीच आहे इतिहास, नामदेवरायाकडे. नामदेवरायाच्या घरात 14 माणसं आधीच होते. 14 मनुष्य आहेत माझ्या घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. खायला मिळत नव्हतं नामदेवराला. 14 माणसं घरात, पोरं, सुना, आणि ही 15वी आली. रिजेक्ट नाही केलं. तिच्या आईबापांनी सांगितलं की आम्हाला हिचं पोषण होत नाही, तुम्ही संत आहात, 14 आहेतच तुम्ही, ही 15वी आणखी मी तुम्हाला दान दिली. कोणाला दान दिली? तुम्हाला मला दिली काय? नामदेवरायाला दिली, ज्याच्याबरोबर देव दळत होता. आणि नामदेवरायासारख्या संतामुळे तिचा बदल कसा झाला, ग्रेट कुठपर्यंत गेली. झाड लोट करी ज्यांनी केर भरी चक्रपाडी. ज्यांनी घर झाडत होते आणि देव कचरा फेकत होता. जनीला दळू लागत होता. तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. कोणामुळे तिचा अधिकार? नामदेवरायामुळे. नामदेवराय संत नसते तर तिलाही लग्न झालं असतं तर जनाबाई महाराज कोणी म्हटलं नसतं, सगळे विसरलं असतो. 2 लेकरं झाले असते, मरून गेले, ती संपलं. ही असाधारण इच्छा आहे. मीराबाईची असाधारण. वैधव्य प्राप्त झालं ना, नवरा लढाईत मारला गेला. विधवा झाल्यानंतर सासूच्या म्हणण्याप्रमाणे घडी स्वयंपाक, भांडेकुंडे केले काय? द्वारकेला गेली. प्राण गेला तो कृष्णमूर्तीवर डोकं ठेवल्यावर गेला. विष दिलं तरी भजन सोडलं नाही. सोडलं का? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. हे विशेष इच्छा आहे. म्हणून ज्यांच्या ठिकाणी असं असाधारण जीवन जगण्याची इच्छा आहे आणि थोडी शक्ती आहे क्रांती करण्याची, त्यांची गॅरंटी आहे मुक्तीची. तुकोबारांनी आव्हान त्यांचं केलं, या रे या लहान थोर. योग असतो कधी कधी. आम्ही अनेक ठिकाणी जातो. ते गुलाबबाबाच्या गावाला गेलो, कथेला, काटेलला. ते आहे भजन गिजन सगळं, पण सांप्रदायिकता नव्हती. समोर माणसं बसणे, मला दुसऱ्या वर्गासारखं बोलावं लागलं. तिथे त्यांना भागवत माहीतच नाही. सोबत सांगितलं सगळं. मग मी, ह्या पोरी बसल्या आहेत नाही, पोरं तसे पोरं होते, ते धावणारे, काम करणारे, स्वयंपाक वाढणारे पोरी, सगळं बरोबर होतं. पण एकीच्या गळ्यात माळ नाही, एकही पोराच्या गळ्यात माळ नाही. मी त्यांना म्हटलं, का रे,
की माळ तुमच्या गळ्यात नाही, तुमचं कसं काय भजन सर्टिफिकेट नाही. ते म्हणत मला आमची मनं चांगली आहेत, माळ्याची काय गरज आहे. मग मी त्यांना सांगितलं बरोबर आहे तुमचं म्हणणं, माझं म्हणणं ऐकून घ्या. ही पत्नी आहे या माणसाची आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही. ही उगलीची बायको माझ्यासमोर बसली आहे, कपाळाला कुंकू आहे. ती तिचं आहे काय की नवऱ्याचं आहे. नाकातली नथ कुणाची, बाईची, वेश्येची असते नथ. बाईची असते ती नवऱ्याची असते. कुंकू कुणाचं, नवरा मेला की पुसावं लागते, मंगळसूत्र तोडावं लागते, कारण मालक तो आहे त्याचा. तसं माणसाचा पती परमात्मा आहे. कुंकू लावावं लागेल नवरा आहे तर. पण इतकंच की जनरल नवरे मरतात, तो न मरणारा पती आहे. मीरेचा कृष्णपती होता न मरणारा. सुतक नाही पाळावं लागलं, कुंकू नाही पुसावं लागलं, मंगळसूत्र नाही तोडावं लागली. म्हणून आपला वारकऱ्याचा पती विठोबा असा आहे जो मरतच नाही. पण पहिल्यांदा तर त्याची पत्नी झाल्यावर तर माळ ग्रहण करावं लागेल, मंगळसूत्र घालावं लागेल. म्हणून तुळशीची माळ हे वारकऱ्याचं मंगळसूत्र आहे, गंध हे कुंकू आहे. आणि भाग्यवान तुम्ही याच्याकरता की न मरणारा पती भेटला तुम्हाला, कधीच पुसावं लागणार नाही आहे. ही विशेषता वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून होय होय वारकरी पाहे पाहे रे, याच्याकरता माझं आव्हान असते. त्याचं मन तयार आहे, प्रतिबंधाला असू नका. अमरावतीत माझे शिष्य आहेत 2-4, ते काळ्या मण्याची माळ एका पोरीच्या गळ्यात घातली, काळ्या मण्याची, चांदीची घातली, काळ्या मण्याची. ती म्हणे महाराज दादाजी ही माळ नाही चालत. पांढऱ्या मण्याच्या नका. पोरी मला चिडवतात का तू लग्न झालेला का मंगळसूत्रासारखं दिसते, ते घ्या कपाट, काय करतात त्याला. अरे भुंकती ती द्यावे भुंको, लोक बोबडणारच आहेत, त्यांच्याकडे लक्ष नाही ठेवायचं. तू का म्हणे हाते जन नाही कान ते ठाई, तिकडे कान जाऊच द्यायचं नाही. हाथी चलत आहे अपने गतमो, कुतर भुकत वाको भुकवा दे तू राम समर जग लढवा दे. काय कारण आहे का तुम्हाला. पण क्रांती करावी लागेल. जोपर्यंत क्रांती करत नाही, कारण मेजॉरिटी कन्सिस्ट ऑफ फुल्स आहेत ना यांच्या कॉलेजमध्ये. ते पोरं शेकडो माझ्यासमोर बसलेले आहेत. एखाद दुसरा एक्सेप्शन सोडून दिला तर कोणाच्या गळ्यात माळ नाही, कोणी गंध लावत नाही, कोणी हरिपाठ मरत नाही. एखाद्याने तसा प्रयोग केला तर पोरं त्याला बाकीचे असतील की नाही. त्यांना असू द्यावं. म्हणून आपण आपला मार्ग सोडावा. काय एखादी पोरगी घ्यायची तरी गाडी महाराज मला माळ घाला, गुरु करावं लागेल. थोडी क्रांती केली, हसतील पोरी, त्यांना असू द्यायचं. त्यांच्या हसण्यानं आपला मोक्ष कुठे बिघडवायचा आहे. कारण हे जग पागलखाना आहे असं काही लोकांनी म्हटलं आहे. हे आता काय सांगू तुम्हाला मी. एक जादूगार होता, लेकरासाठी गोष्ट सांगून भाग आहे. एका गावात आला, राजा होता, प्रधान होता, मोठा राजवाडा. त्यात 2 बंगले होते, एक प्रधानचा आणि एक राजाचा. त्या जादूगाराने सांगितलं मला 100 मोहरा सुवर्णाच्या द्या. राजाने सांगितलं हरामाचे पैसे आहेत काय, 10 घे. तो म्हणे मग मी उद्या तुमची सबंध प्रजा वेडी करून टाकतो. मी जादूगार आहे, मी औषध टाकील विहिरीत, तिचं पाणी जो पिईल तो वेडा होईल. गावात 2च विहिरी होती, एक राजाच्या राजवाड्यात आणि एक जनरल. सबके लिए खुला आहे, मोठी विहीर. त्या लेखांत दिलं टाकून त्याच्यात. आता लोकांना एकच विहीर, पाणी सगळ्याला प्यावं लागेल, ब्राह्मणापासून चांडालापर्यंत. सगळे वेडे झाले. वेड्याला एक तर मी वेडा हे करत नाही, आणि वेडा काय करील हे सांगता येत नाही. हे सगळे वेडे 99 एका केंद्रात आले राजवाड्यावर. प्रधानजी वर होते, राजाही वर होता. त्यांना म्हणत खाली आमच्यावरून नाचू लाग. कपडे फेकून दिले, दंगे झाले, नाचायला लागले. आता कसं करावं. राजाने सांगितलं का रे आता आपला मृत्यू आला, आपण खाली न गेलो तर वर येतील. 2 माणसं आपली शक्ती काय चालणार आहे, कारण आपली मिलिटरी तर सगळी पागल झाली, पाणी तर त्याच पेले सगळे. आता आपला बचाव कसा. प्रधान चतुर असतो. त्याने सांगितलं राजेसाहेब एकच मार्ग आहे, मी 2 तांबे पाणी आणतो त्या विहिरीचं, 1 तांब्यात तुम्ही प्या आणि 1 तांब्या मी पितो. कारण या सगळ्या वेडात वेड नसलेला माणूस जगू शकणार नाही. म्हणून आपल्या टाईम बिंग वेड व्हावं लागेल, मगच आपण यांना तोंड देऊ शकू. 2 तांबे पाणी आणून दोघंही पेले. मग त्या वेड्याबरोबर त्यांनीही कपडे काढले, तेही नाचले. का जगायचं आहे काही चालेल काय. जग सगळा वेड्याचा बाजार आहे. या वेळेच्या बाजारात तुम्ही कसे टिकाल जर तुमच्याजवळ त्याचं साधन असेल तर. याकरता मी सांगतो याची साधनं संतांनी सांगून ठेवली आहेत. सत्संग प्रमुख आहे, त्यांचं मार्गदर्शन प्रमुख आहे. त्यात गुरु शिक्षकही आहे आणि गुरुही आहे, माताही आहे आणि पिताही आहे. गुरुत माता वेगळी नाही, पिता वेगळी नाही, शिक्षक वेगळा नाही, काहीही नाही, इन्क्लुडिंग ऑल थिंग्स. एक व्यक्ती म्हणजे गुरु. ज्ञानोबरायला पाहाल तर तुमच्या लक्षात येईल गुरु म्हणजे काय. मावळीत विश्वास
नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासो बंधू. माऊलीची गुरुभक्ती कोणच नाही केली तशी. हे कधी ये हृदयचे ते हृदय. आम्ही तुम्हाला दीक्षा देतो म्हणजे काय करतो, म्हणजे आमच्या हृदयातलं जे आहे ते तुमच्या दीक्षेद्वारा घालतो. विथ द हेल्प ऑफ द आय, विथ द हेल्प ऑफ द हेड. थोडा शक्तिपात करावा लागतो. 7 सेकंदाचं काम असते, नॉट मोर दॅन 7 सेकंड्स. पण तुमच्यात काहीतरी बदल घडून आणावं लागतं ना. शरीर काल्याचं गोरं नाही होत, पण चित्त बदलेल, मन बदलेल, अंतःकरण बदलेल. अंधकारमय असलेली बुद्धीच्या ठिकाणी प्रकाश निर्माण होईल. याकरता पहिली गोष्ट ही आहे की जे वाईट असेल, नियम करा आजपासून. मी तुम्हाला एकदम सोडायला सांगत नाही. समजा तुम्ही 4 तास टी व्ही पाहता, पहिल्यांदा 2 तास पहा 8 दिवस. हा प्रयोग करा. मग पुढे 8 दिवस पुन्हा 1च तास पहा. लक्षात आलं की नाही. त्याच्यानंतर हळूहळू कमी करता करता ज्या वेळेला तुम्हाला कंटाळा येईल, हरिपाठात मन रमलं की टी व्हीचा कंटाळा आपोआप येईल. आहे त्याच्यापेक्षा चांगली वस्तू प्राप्त झाली की वाईट वस्तू आपोआप सुटत असते. आम्हाला जीव घालता ना, त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा चाकून पाहतो काय चांगलं आहे याचा विचार करा. वाईट वस्तूला हात नाही लावत नाही. चांगलं तर रबडी सापडल्यावर कोण खातो आहे कोणी. तसं तुम्हाला जर हे स्वादिष्ट भोजन मिळालं, नामस्मरण आहे, ज्ञान आहे, ते थोडासा प्राणायाम करा 5 मिनटं. मी शिकून देऊ तुम्हाला प्राणायाम कसा करा. नॉट मोर दॅन 5 मिनिट्स. 5 मिनटं तरी, ज्याला आपण शारीरिक व्यायाम म्हणतो, एक्झरसाईज म्हणतो, हे करा. दिवसभर तुम्ही स्वच्छ राहाल आणि ताजे राहाल. पण उठल्याबरोबर बेटी, पहिल्यांदा चहा, 2-3 बिस्कुटं, कोणाला परसाकडे होत नाही, कोणाला काही होत नाही. बिडी फुकल्याशिवाय हागायला जात नाहीत. संडासात गेले तर बिडीचे थुटकं सापडतात. ही काय पद्धत झाली काही? हां, त्या माणसाचं काय कल्याण होईल काय? म्हणून सुसंस्कारित व्हा. हे संस्कार तुम्हाला जन्ममरणापासून टाळतील, वाईट मार्गापासून वेगळं करतील. आणि आज ना उद्या हळूहळू परिणाम झाला तरी शेवटी तुमचं कल्याण होईल. पण अट ही आहे, आधी माठ आतून धुवून स्वच्छ करा, मग त्यात शुद्ध पाणी भरा. घाणीसहित पाणी भराल तर त्यात जीवाणू होतील, आहे ते पाणी घाण होईल. म्हणून जे घाणीला चांगल्याला घाण करतात त्यांना सुट्टी द्या. पहिल्यांदा वॉश इट, आणि स्वच्छ केल्यानंतर मग तुम्ही त्यात शुद्ध पाणी घाला. मी तुमच्यासमोर बोललो एवढंच. थोडंसं आता 15 मिनटं बसा तुम्ही. 15 मिनटं मला बोलावं लागेल नीतीवर. त्यात एवढंच लक्ष ठेवायला पाहिजे तुम्हाला, हे स्वच्छ करताना आपण घाई तर नाही करत ना. घाईचं भोजन जरी केलं तरी भूक मिटेल, पण तृप्ती नाही होणार. तृप्ती व्हायला हळूहळू चावून घास खावं लागेल. तृप्तीही देईल आणि पचनही होईल. म्हणून परमार्थ करत असताना धावू नका, हळूहळू परमार्थ करा. हालू नये, डोलू नये, त्यानं वरायची आज्ञा आहे. काही करू नका. फक्त आपल्या पूर्वसंतांनी काय केलं, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते त्या मार्गाचा अवलंब केला. कोठे धोका कशाचाही नाही. याकरता विदुरोवाच अस्पृष्टस्तस्य तद्ब्रूया ब्रूयांतस्य येन प्रभवम. राजा माणसाचा नियम असावा, ज्याला मी पराजित होऊ नये असं वाटत असेल त्यांनी अनिष्ट करणाऱ्या गोष्टीकडे वळू नये. कल्याणकारी असेल त्याचा त्याग कधी करू नये. कर्माचं प्रयोजन तुम्ही करता, तुम्ही कर्म करू शकता, परिणाम तुमच्या हाती नाही आहे. परिणाम आपल्या हाती आहे का? नाही नाही नाही. कर्म आपल्या हाती आहे. तुम्ही शेत पेरता, पण 10 क्विंटल कापूस झालाच पाहिजे हे तुमच्या हाती नाही ना. इट डिपेंड्स अपॉन युअर फेट. प्लस रे पाऊस पडला, सगळं झालं, भाग्यात असेल तर होईल. तर परवा पेपरला 150 माणसं ॲक्सिडेंट झाला, मेले सगळे. त्यांचं समष्टी प्रारब्ध होऊ द्यायला आलं, मेले ॲक्सिडेंटनं. त्यांच्या नशिबात तो मृत्यू होताच, आपल्याला माहीत नाही, पण रामरचिरा काय होणेच होतं का? कर्म तुम्ही केलेलंच फलाला येईल की दुसऱ्याचं येईल. आता राज्य प्राप्त झालं असं समजून, सगळं पूर्णता झाली असं म्हणून जर तुम्ही स्वस्थ बसाल तर ज्या संपत्ती करता कष्ट केले ती संपत्ती हळूहळू आपोआप नष्ट होईल आणि पूर्वपदावर तुम्हाला यावं लागेल. याकरता मासा आहे ते हे टाकलेलं आहे, लोखंडावर कणिक लावलेली आहे. त्याला लोखंडाचा काटा दिसत नाही, कणिक दिसते. आणि त्या माशांनी
कणिक खायला मिळावं म्हणून ते गळ तोंडात घेतला, आट्याचा स्वाद घेण्याच्या आधी काटा रुततो आणि मृत्यू येतो. येतो का? काटा अदृश्य आहे ना. तसं संसारातली भीती अदृश्य आहे, ते दिसत नाही. पण साधू संतांनी सांगितलं भीती आहे ते सावधान, बी अलर्ट. जर तुम्ही ते ओळखलं, तुम्हाला कोणीतरी जरी सांगितलं, मग तुमचं कल्याण होईल. वनस्पते पर्कानि फलकानि प्राचीन त्या सप्तमे दीर्घम तप्योम बीजच्या सविनशती. तुमच्या घरी फळाचा वृक्ष आहे, तुम्ही फळं पिकू द्या, त्याच्यात रस निर्माण होईल, पक्वही होईल आणि त्यात पुन्हा फलीभूत होण्याची शक्ती बीही राहील. पण कच्चं फळ खाऊन टाकाल तर चवही नाही, फळही नष्ट झालं आणि पुन्हा निर्माण व्हायला बीजही नाही राहणार. यस्य पक्वमुपादने काले परिणतम फलम फलाद रसम लभते बीज फलम पुन्हा. म्हणून समयाशी सावध व्हावे. जे फुलपाखरू असतात ना, ते फुलातला मकरंद सेवन करतात. मकरंद सेवन करतात पण फुलाला नष्ट नाहीत होऊ देत, कारण त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी मकरंद सेवन करायचं आहे. फुलाला नष्ट केल्यावर मकरंद संपून जाईल की नाही, पण फुलाला नष्ट नका करू. आपण रस्त्यानं जातो, गुलाबाचा ताटवा आहे, सुगंधी फुलं आहेत, आपण आपल्या सुगंधीकरता पटकन त्याचा जीव घेतो, तोडून घेतो. कोणी वेणीत लावेल, कोणी कोटाला लावेल, कोणी काही करेल, त्याचा तर जीव गेला की नाही का? तुम्ही तिथे उभे राहा 5 मिनटं, त्याचा सुगंध घ्या, चाळायला लागा, पण त्याचं मर्डर का करता? हा सिद्धांत आहे. याकरता पुष्पम पुष्पम विचंचती. माळी आहे, तो एका झाडाला 25 फुलं आहेत, 25 तोडणार नाही, 25 झाडाचे 2-2 फुलं तोडून 25 फुलाचा हार देवाला वाईल. एका झाडाचे 25 तोडील नाही. हे नीतिशास्त्र आहे. याप्रमाणे जड असेल त्याला कापू नका, पण माणसाचा स्वभाव वाईट. एक दिवस रात्री शिकारी येऊन येताना रात्र झाली आणि राजा मार्ग झोपला. एक झोपडं दिसलं, तिथे रात्री थांबला, तर त्याच्यावर काही नव्हतं. म्हणून त्याने जे काय असेल अर्धी भाकर राजाला दिली, झोपला त्या भाजीवर तुटक्या. दिवस निघाल्यावर घोड्यावर बसला, दिसला रस्ता, घरी परत आला. पण विचार करत होता की मी आज उपाशी मरत होतो रात्री, मला आश्रय नाही, झोपायला जागा नाही, खायला काही नाही, अर्धी भाकर तर मिळाली. म्हणून त्या माणसाला बोलावलं ज्याने जीव घातलं होतं त्याला. कोण आहेस तू? त्यांनी सांगितलं, महाराज माझा व्यवसाय आहे लाकडं जाळून त्याचा कोळसा करणे, त्याच्यावर मी उदरभरण करतो. ठीक. प्रसन्न राजा. आता हे मोठे मोठे लोक बऱ्याच पर्सेंटेजमध्ये मूर्ख असतात. आपले मिनिस्टर आहेत ना, फार शहाणे नाहीत, त्यांची PA हायली क्वालिफाईड आहेत, ते शहाणे असतात. जसं एखादा शेठजी आहे, मूर्ख आहे पण दिवाणजी शहाणा असतो, म्हणून तो स्वतःच शेठ जेवून जातो पुढे. त्या कोळसे करणाऱ्याला बोलावलं. प्रसन्न राजाजवळ चंदनाचं वन होतं. त्यांनी सांगितलं 2 एकरात चंदनाचं वन आहे, चंदनाची झाडं आहेत सगळी, दिलं तुला बक्षीस. त्याला मोठा आनंद झाला. मग आता 300 रुपये 400 रुपये किलो चंदन, ते चंदन तोडून त्यांनी झाडं जगून ते विकायला पाहिजे की नाही. पण त्याचं नेचर होतं लाकूड जाळून कोळसे करणे. त्यांनी त्या चंदनाच्या वळाचे वर्षभरात कोळसे करून विकले. बोला आता, शहाणा की मूर्ख? मूर्ख. चंदनाची लाकडं विकले असते तर कोट्यावधी रुपये आले असते आणि वन कायम राहिलं असतं. पण चंदनाची झाडं जाळून टाकली आणि त्याचा कोळसा विकला, 6 महिन्यात सगळं संपलं. ये नरदे ही सोने की बार बार नाही होणे. हा नरदे आपल्याला मिळाला. चंदनासारखा जपाल की त्याचा कोळसा करता. 6 महिन्यात जैसे देवाल. हे रे माझ्या मागल्या होईल की नाही, पुनरपी मरण हे सगळं होईल. याकरता हे साधन अमूल्य साधन. तुमचा डोळा आहे, 10 लाख रुपये दिले तर द्याल का मला? 10 लाख रुपये कानाचे दिले, कान द्याल काय? जीभ द्याल काय? नाही. अमूल्य देवाने, इट इज अ काइंड ऑफ गिफ्ट. विकत नाही मिळत बाजारात. देर इज नो फॅक्टरी. कोणत्याही राष्ट्रात डोळा निर्माण करण्याची फॅक्टरी नाही आहे, कान निर्माण करण्याची फॅक्टरी नाही आहे, जीभ निर्माण करता येत नाही. फक्त एकाच फॅक्टरीमध्ये होते देवाच्या, आणि देवाने वाटप केलं आहे, त्याचं विकलं नाही आहे. वाटप केलं ना, समान सगळ्याला एकच. आता मला तुम्ही सांगा, हे तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही म्हणाल की देवानं मला काय नाही दिलं, म्हणजे आपण किती बदमाश आहोत. हे दिलंय थोडं झालं काय? आता तुम्ही त्याचा सदुपयोग दुरुपयोग, इट डिपेंड्स अपॉन यू. पण देवाने दिलं नाही का? हे दिल्यावर जर तुम्ही त्याचा सदुपयोग केला, डोळ्यानं ज्ञानेश्वरी हरिपाठ अभ्यास करा, पण त्याच्याबरोबर थोडंसं हेही वाचा.
कानानं ज्याप्रमाणे गाणे ऐकतात त्याप्रमाणे एखादं कीर्तन ऐका, एखादं प्रवचन ऐका. बरोबर आहे. डोळ्यानं पाहता एखादी तरुण पोरगी दिसली, म्हाताऱ्या माणसाला लाज नाही वाटत, काय धक्का मारल्यात गोड्या त्या पोरगीला धक्का वाटलं की तुम्हाला ब्रह्मानंद मिळतो काय? नाही मिळत. पण एस टीत, बसमध्ये, रस्त्याने हे म्हातारे जास्त बदमाश धक्का मारतात. पोरं तरी त्यांना लाज वाटते, कोणी झोडतील काय. एखादी काट्टी बदमाश असली तर पाय ती चप्पल काढी, त्या म्हाताऱ्याला चप्पलही नाही काढता येत. ही पंचायत आहे. म्हातारा बदमाश की म्हाताऱ्याचं मन बदमाश? एक्सक्यूज मी, ही फॅक्ट आहे की नाही बघा. त्याच्यामुळे बरं काही राहत नाही. ज्या वेळेला ही वृत्ती निर्माण होते ना ब्रेनमध्ये, त्यावेळेला 100% असते. तुम्ही या पोरीला धक्का दिला, धक्का देता त्यावेळेला फक्त 2% असते, 98% संपलेली असते. मग तुम्ही विचार करता धक्का तर दिला, काय मिळालं का? काही नाही. फुकट झक मारली की नाही, मग पश्चाताप होतो. याच्याकरता आधी जाणून घेतल्यानंतर मूर्खपणा न केलं तर काय होईल? पण तसं घडत नाही. याला संस्कार लागतात, याला दीक्षा लागते, याला शिक्षा लागते, याला सज्जनाचा संग लागतो. म्हणून मी म्हणतो आपण कसं वागावं हे आपल्यावर अवलंबून आहे. थोडा संयम आणि थोडा लोकाचार. हे पा शुभ असेल पण यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम ना करणीय. शुद्ध असेल पण लोकविरुद्ध असेल तर त्याचं आचरण कदापि करू नका. करता येत नाही, समाजात चालणार नाहीत. याचा सगळ्याचा सार असा आहे या विदुरनीतीत मी सांगितलं त्याप्रमाणे वागावं लागेल. सुषुप्तितः स्याद फलाफलितम स्याद उदरस्ता अपक्वम पक्वशेन तुरीत घ्यायची. राजा वृक्षाप्रमाणे जसं फळलेला वृक्ष आहे शोभून दिसतो, त्याप्रमाणे पारमार्थिक मनुष्य प्रसन्न असला की अप्रसन्न माणूसही त्याच्याजवळ आला तर प्रसन्न होतो. तुम्ही त्याच्याजवळ बसले तुम्हाला प्रसन्न वाटावं. आणि फळं बिचारे काय करतील ते वृक्ष? हो, आपण वृक्षाखाली गेलो की ते वृक्ष फळ आपल्याला देतो, आपल्याला तृप्त करतो. पण स्वतः कधी कोण्या वृक्षाने एखादं फळ खाल्लं आहे काय? नाही खाल्लं आहे काय? दाता आहे तो, आपल्याला पोचतो, स्वतः काही खात नाही. त्याप्रमाणे पण एक लक्षात ठेवा, अधिक फलवान वृक्ष असतो ना त्याच्यावर चढणं कठीण असते. त्याच्यावर चढायला युक्ती लागते. त्या युक्तीनं शक्तिसंपन्न होऊन जर तुम्ही गेले तर तुम्हाला सगळं मिळेल. नेत्र, मन, वाणी आणि कर्म ही 4 जर तुमच्या ताब्यात असतील तर तुमचा नर्क चुकेल आणि तुमची सुगती होईल. पण 4कडे लक्ष द्यावं लागेल. ज्याप्रमाणे व्याधाला पाहून हरिण भितात त्याप्रमाणे वाईट माणसाला पाहून समाज भितो. म्हणून वाईटाची संगत करू नका. त्यागाचा अर्थ थोडा वेगळा आहे. त्याग कोणाला संभवेल? लोकोपयोगी जीवन जगेल त्याला माणूस असं म्हणतात. टुअर इज ह्युमन बट फॉरगिव्ह इज डिवाइन. म्हणून चूक माणूस आहे तर करील, जीव चूक करील. पण मी चुकलो हे कळल्यानंतर पुन्हा ती चूक करत नाही त्याला माणूस म्हणतात. आणि चूक करतच नाही तो संत, चूक घडूच देत नाही. पण चूक घडल्यावर पश्चाताप होऊन पुन्हा ती चूक करत नाही त्याला माणूस म्हणावं. पण अगेन अँड अगेन पुन्हा चुका करता यायला काय अर्थ आहे काय? आता 2 मिनटं संपलंच आहे. पोरांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सावधानतेचा इशारा देतो. कारण आम्ही वक्ते बोलू शकतो फक्त. स्वयंपाक केला, लाडू तुमच्या तोंडात आम्ही देऊ शकतो. आम्हाला गिळता नाही येणार, तुम्हाला गिळावं लागेल. आमची शक्ती तुमच्या तोंडात घास देण्यापुरती आहे, गिळणं तुमचं कार्य आहे. म्हणून लक्षात ठेवा 2 गोष्टी. नियम सोडून मित्रा वाचून हसणं, खेळणं, बोलणं हे घडत नाही. मित्राची आवश्यकता आहे पण गर्लफ्रेंडची आवश्यकता नाही. हा गाढवपणा आहे. तर तुम्हाला सांगतो, मैत्रिणी 1 नाही 10 असू द्या, त्यात खरी मैत्रिणी एकच असते. 5-7 फक्त पायाचे असतात. आय नो व्हेरी वेल. पण बॉयफ्रेंडची गरज नाही, हे लक्षात ठेवा. त्यानं निंदा होईल. उद्या तुमचं लग्न झाल्यावर तुमच्या नवऱ्याला समजलं की माझ्या बायकोला बॉयफ्रेंड होता, टाकून देईल, डायव्हर्सवर पाळील. म्हणून बी अलर्ट. विश्वास संपादन करायला चारित्र्य संपन्न राहावं लागते.